आतंकवादी ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सातत्यानं आपल्या भारतावर अनेक वेळेला हल्ले करण्याचा प्रयत्न होता। मध्यंतरी पहलगाव या ठिकाणी टुरिस्टवरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 28 टुरिस्ट यांचे प्राण गेले आणि माननीय नरेंद्र मोदीजी अत्यंत गंभीर झाले होते आणि काल रात्री या ठिकाणी पाकिस्तानवर पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी जिथं आतंकवादी अड्डे आहे हे सगळे उद्ध्वस्त करण्याचा काम आमच्या सैनिकांनी केलेलं आहे, आमच्या एअरफोर्सने केलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि पाकड्यांना धडा शिकवणं अत्यंत आवश्यक होतं, तो त्यांना धडा शिकवलेला आहे आणि अजूनही पाकडे जर अशा पद्धतीनं वाकडे वागत असतील, पाकडे नेहमीच वागतात वाकडे, म्हणून त्यांना सबक शिकवणं अत्यंत आवश्यक होतं, ते त्यांना सबक शिकवलेली आहे आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सारी भारताची जनता त्यांच्या पाठीशी आहे। आपण पाकिस्तानला सबक शिकवा अशी देशभराच्या लोकांची मागणी आहे आणि माझी तर मागणी ही आहे की पाकव्याप्त काश्मीर ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो नक्की माननीय नरेंद्र मोदीजी घेतील असा मला पूर्ण विश्वास आहे। आतंकवादी ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सातत्यानं आपल्या भारतावर अनेक वेळेला हल्ले करण्याचा प्रयत्न होता। मध्यंतरी पहलगाव या ठिकाणी टुरिस्टवरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 28 टुरिस्ट यांचे प्राण गेले आणि माननीय नरेंद्र मोदीजी अत्यंत गंभीर झाले होते आणि काल रात्री या ठिकाणी पाकिस्तानवर पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी जिथं आतंकवादी अड्डे आहे हे सगळे उद्ध्वस्त करण्याचा काम आमच्या सैनिकांनी केलेलं आहे, आमच्या एअरफोर्सने केलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि पाकड्यांना धडा शिकवणं अत्यंत आवश्यक होतं, तो त्यांना धडा शिकवलेला आहे आणि अजूनही पाकडे जर अशा पद्धतीनं वाकडे वागत असतील, पाकडे नेहमीच वागतात वाकडे, म्हणून त्यांना सबक शिकवणं अत्यंत आवश्यक होतं, ते त्यांना सबक शिकवलेली आहे आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सारी भारताची जनता त्यांच्या पाठीशी आहे। आपण पाकिस्तानला सबक शिकवा अशी देशभराच्या लोकांची मागणी आहे आणि माझी तर मागणी ही आहे की पाकव्याप्त काश्मीर ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो नक्की माननीय नरेंद्र मोदीजी घेतील असा मला पूर्ण विश्वास आहे। आतंकवादी ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सातत्यानं आपल्या भारतावर अनेक वेळेला हल्ले करण्याचा प्रयत्न होता। मध्यंतरी पहलगाव या ठिकाणी टुरिस्टवरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 28 टुरिस्ट यांचे प्राण गेले आणि माननीय नरेंद्र मोदीजी अत्यंत गंभीर झाले होते आणि काल रात्री या ठिकाणी पाकिस्तानवर पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी जिथं आतंकवादी अड्डे आहे हे सगळे उद्ध्वस्त करण्याचा काम आमच्या सैनिकांनी केलेलं आहे, आमच्या एअरफोर्सने केलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि पाकड्यांना धडा शिकवणं अत्यंत आवश्यक होतं, तो त्यांना धडा शिकवलेला आहे आणि अजूनही पाकडे जर अशा पद्धतीनं वाकडे वागत असतील, पाकडे नेहमीच वागतात वाकडे, म्हणून त्यांना सबक शिकवणं अत्यंत आवश्यक होतं, ते त्यांना सबक शिकवलेली आहे आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सारी भारताची जनता त्यांच्या पाठीशी आहे। आपण पाकिस्तानला सबक शिकवा अशी देशभराच्या लोकांची मागणी आहे आणि माझी तर मागणी ही आहे की पाकव्याप्त काश्मीर ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो नक्की माननीय नरेंद्र मोदीजी घेतील असा मला पूर्ण विश्वास आहे। आतंकवादी ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सातत्यानं आपल्या भारतावर अनेक वेळेला हल्ले करण्याचा प्रयत्न होता। मध्यंतरी पहलगाव या ठिकाणी टुरिस्टवरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 28 टुरिस्ट यांचे प्राण गेले आणि माननीय नरेंद्र मोदीजी अत्यंत गंभीर झाले होते आणि काल रात्री या ठिकाणी पाकिस्तानवर पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी जिथं आतंकवादी अड्डे आहे हे सगळे उद्ध्वस्त करण्याचा काम आमच्या सैनिकांनी केलेलं आहे, आमच्या एअरफोर्सने केलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि पाकड्यांना धडा शिकवणं अत्यंत आवश्यक होतं, तो त्यांना धडा शिकवलेला आहे आणि अजूनही पाकडे जर अशा पद्धतीनं वाकडे वागत असतील,
वाकडे नेहमीच वागतात वाकडे, म्हणून त्यांना सबक शिकवतो ते त्यांना सबक शिकवलेली आहे. आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सारी भारताची जनता त्यांच्या पाठीशी आहे. आपण पाकिस्तानला सबक शिकवा अशी देशभराच्या लोकांची मागणी आहे. आणि माझी तर मागणी ही आहे की पाक व्याप्त काश्मीर ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो नक्की माननीय नरेंद्र मोदीजी घेतील असं मला पूर्ण विश्वास आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.